आता चित्रच असं बनत चाललंय म्हटल्यावर हे वाटणार ना की मराठी सिनेमा संपत चाललाय किंवा काही दिवसात तो संपेलही. कारण जशी सध्या मराठी सिनेमाचे दिवस चाललेत त्यावरून तरी असं वाटत नाही की मराठी सिनेमा हा जास्त दिवस टिकेल. आता तुम्ही म्हणाल की अरे एवढं निगेटिव्ह का बोलतोयस, तर थांबा, त्याचं कारणही तसंच आहे. काय झालं, काही महिन्यांपूर्वी स्थळ नावाचा एक सिनेमा आला होता. त्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरती किती कमाई करायला हवी हो. तो सिनेमा 30 लाखांपर्यंत धडपडत पोहोचला. मग ही आपल्या मराठी सिनेमाची आहे का? आणि असंही नाही की हा सिनेमा चांगला नाही म्हणून. हा तो सिनेमा आहे ज्याने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे फिल्म फेस्टिवल गाजवलेत. आणि हा आत्ताही तो सिनेमा जेव्हा OTT वरती आलाय तेव्हाही तो मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकला नाही, तर तो मराठी प्रेक्षकांच्या आधी हिंदी लोकांपर्यंत जास्त पोहोचतोय. आत्ताही जर आपण सोशल मीडियावर बघितलं तर अनेक हिंदी भाषिक लोकांनी या सिनेमावर रिव्ह्यू दिलेत आणि त्यांच्या रिव्ह्यूजनी मिलियनपर्यंत व्ह्यूज मिळवलेत. या लोकांनी जाऊन कुठेतरी या सिनेमावर रिव्ह्यूज केलेत, त्यानंतर कुठे हा सिनेमा आपल्या मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचलाय. मग ही अशी आपल्या मराठी सिनेमाची परिस्थिती. सध्या काय झालंय ना, मराठी प्रेक्षकांचा माइंडसेटच बदललेला दिसतोय. अनेकांना असं वाटतंय की मराठी सिनेमात ती आधीसारखी गोष्टच राहिली नाहीये. आता काय होतं, यात पूर्णपणे प्रेक्षकांची चूक आहे असं नाही. आपल्याकडे काही अपवाद सिनेमे बनतातच, असं नाही की ते आपल्याकडेच बनतात. इतर भाषिक सिनेमांमध्येही तसे सिनेमे येतात, पण ते लोक काही सिनेमांमुळे सर्वच सिनेमांना किंवा पूर्ण इंडस्ट्रीलाच नाव ठेवत नाहीत. या काही सिनेमांमुळे काही चांगल्या सिनेमांचं नुकसान होत चाललंय. आता तेच नुकसान या येणाऱ्या सिनेमासोबत नको व्हायला म्हणून हा एक व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा एका सिनेमाबद्दल बोलणार आहे ज्या सिनेमापर्यंत मराठी प्रेक्षक हे पोहोचलेच पाहिजेत. थिएटर हाऊसफुल झालंच पाहिजे. जर का तसं झालं नाही तर मी जी पहिली लाईन व्हिडिओच्या सुरुवातीला बोललोय ती खरी व्हायला जास्त दिवस लागणार नाहीत. कारण आत्ता कुठे मराठीतील नवनवीन दिग्दर्शक निर्माते हे आजपर्यंत कधीच मराठी सिनेमात ज्या गोष्टी झाल्या नाहीत तशा गोष्टी करू पाहत आहेत. आणि त्यांच्या या प्रयत्नांना जर आपण मराठी प्रेक्षकांनी आत्ता साथ दिली नाही तर कदाचित पुढे नवीन येणारे निर्माते अशा प्रोजेक्ट्सवर विश्वासच दाखवणार नाहीत. तर आज आपण अशा एका सिनेमाबद्दल बोलणार आहे ज्याचं नाव आहे गोंधळ. तर गोंधळ हा सिनेमा 14 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. असं बोललं जातंय की गोंधळ हा सिनेमा आपल्याला 60 ते 70 वर्षा आधीचा काळ दाखवणार आहे. आणि अजून एक विशेष गोष्ट म्हणजे त्यातही हा सिनेमा महाराष्ट्रात प्रचलित असलेली गोंधळ ही प्रथा दाखवतोय. या सिनेमाच्या ट्रेलरवरून तरी असं वाटतंय की हा सिनेमा एका रात्रीत म्हणजे गोंधळाच्या रात्री ज्या काही गोष्टी होतात त्या गोष्टी हा सिनेमा दाखवण्याचा प्रयत्न करेल. म्हणजेच काय तर एकंदरीत या सिनेमातून आपल्याला एका खेडेगावातील 1900चा काळ अनुभवायला मिळेल. ती प्रथा, ती रात्र आणि ते लोक हे सगळं काही आपल्याला या सिनेमातून बघता येणार आहे. आता इथे दिग्दर्शकांचं हेही म्हणणं आहे की हा सिनेमा तुम्हाला जागेजागेवर थ्रिलचा अनुभव देईल. म्हणजेच काय तर हा एक थ्रिलर सिनेमा असणार आहे आणि त्याची वाईब ही ट्रेलरमध्ये दिसून येते. आता मी या सिनेमाबद्दल यामुळेही बोलतोय कारण या सिनेमाबद्दल दिग्दर्शकांनीच एवढा कॉन्फिडन्स दाखवलाय की ते म्हणतायत की तुम्ही तुमच्या आवडीचे 5 चित्रपट डोक्यात घेऊन हा चित्रपट बघायला जा आणि तुमच्या आवडीच्या 5 चित्रपटाशी या चित्रपटाचं कंपॅरिझन करा, असंही त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे या कॉन्फिडन्ससाठी नक्कीच मराठी प्रेक्षकांनी या सिनेमाला एक तरी चान्स द्यायलाच हवा. काय आत्ता जर हा सिनेमा चांगला निघाला आणि त्याला मराठी प्रेक्षकांनी सपोर्ट केला तर नक्कीच ही आपली प्रथा, हा आपला सिनेमा इतर राज्यातही पोहोचेल आणि तो तेवढाच यशस्वी ठरेल. या सिनेमाबद्दल अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी माहीत होते, विशेषतः स्वतः दिग्दर्शकांनीच ही गोष्ट सांगितली आहे की हा सिनेमा अशा पद्धतीने बनवला गेलाय की तो इंटरनॅशनल लेवलच्या लोकांना दाखवता यावा. एवढा तो सिनेमा टेक्निकली स्ट्रॉंग बनवला गेलाय. तर तो सिनेमा तेवढा टेक्निकली स्ट्रॉंग बनावा यासाठी स्वतः दिग्दर्शकांनी या सिनेमासाठी बॉलिवूडमधील अनेक मातब्बर कलाकार निवडलेत. तर माझं पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांना हेच सांगणं आहे की एकदा फक्त मराठी प्रेक्षकांनी या अशा सिनेमाला चान्स द्यायला हवा आणि या सिनेमाला पहिल्या दिवसापासून गर्दी करायला हवी. तसं तर आपल्याला हा सिनेमा कसा आहे कसा नाही हे आपल्याला पहिल्या दिवशीच कळेल. त्यानंतर आपण ठरवूच की हा सिनेमा आपण बघितला पाहिजे की नाही. पण जर हा सिनेमा चांगला निघाला, आपल्या एक्सपेक्टेशनवर तो खरा उतरला, तर नक्कीच या सिनेमाला मराठी प्रेक्षकांनी गर्दी केली पाहिजे.